गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानंतर कोल्हापूरकरांवर पाणीचं संकट जे आहे ते आता ओढवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तरी मी आता आहे कोल्हापुरातील राधानगरी धरण परिसरामध्ये। एकंदरीत यामध्ये बघायला गेलं तर साधारण 8 TMCच्या आसपास हा जो पाणीसाठा असलेलं जे धरण आहे याच्यामध्ये साधारण 2 TMCच्या आसपास पाणीसाठा आता आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये साधारण यामुळेच बघायला गेलं तर साधारण कोल्हापूर शहरामध्ये जर आपलं ही जी एकंदरीत परिस्थिती बघायला गेली तर साधारण एक दिवसाआड जो पाणी पुरवठा आहे तो करण्यात आलेला आहे। शासनाकडून तशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। आता या आपल्या हे जे धरण आहे यामध्ये धरण परिसरातले हे जे 7 दरवाजे आता आपण पाहू शकतो। यामध्ये जर बघायला गेलं तर साधारण काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांच्या वाढीबाबतीत ही शेतकरी चिंतेत होते। मात्र काही दिवसांपूर्वी समाधानकारक पाऊस झाला होता, त्याच्यामुळे मोठा आधार मिळाला होता। मात्र अशीच जर परिस्थिती ही जर राहिली तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात चिंतेचं जे वातावरण आहे ते निर्माण होऊ शकतं। एकंदरीत जर बघायला गेलं तर पावसाचं जे पुनरागमन आहे ते कोल्हापूरकर मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत। अशी काही परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।